नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टुडे we are going to discuss about these points from textbook. Property of a system or a system variable, intensive and extensive variables, thermodynamic equilibrium, and three types of equilibrium, that is mechanical equilibrium, chemical equilibrium, and thermal equilibrium. First of all, what do you mean by property of a system or a system variable? Property of a system or system variable म्हणजे काय नेमकं? It is any measurable or observable characteristics or property of a system when the system remains in equilibrium. A property is also called a state variable of the system. Property of a system ला स्टेट व्हेरिएबल सुद्धा म्हणतात. आता या सगळ्यांचा अर्थ काय होतो पहा. प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम म्हणजे काय नेमकं, किंवा सिस्टीम व्हेरिएबल म्हणजे नेमकं काय आहे. तर इट इज एनी मेजरेबल ऑर ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक्स ऑर प्रॉपर्टी, म्हणजे असा गुणधर्म आहे किंवा असं वैशिष्ट्य आहे सिस्टीमचं की जे आपण मोजू शकतो किंवा जे आपण ऑब्झर्व करू शकतो. सिस्टीम म्हटल्यानंतर एनिथिंग दॅट इज अंडर थर्मोडायनॅमिक कन्सिडरेशन, दॅट कॅन बी वॉटर इन अ ग्लास, दॅट कॅन बी गॅस इन अ कंटेनर, दॅट कॅन बी अ सॉलिड ऑल्सो. कुठलीही वस्तू ज्याचा आपण अभ्यास करतो ते सिस्टीम. आणि ती सिस्टीम, त्या सिस्टीमच्या ज्या अशा काही प्रॉपर्टीज असतात की जे आपण मोजू शकतो किंवा ऑब्झर्व करू शकतो, त्याच्यामध्ये टेम्परेचर, प्रेशर वगैरे येतात. आणि ती सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, त्या इक्विलिब्रियममध्ये असलेल्या सिस्टीमच्या ज्या प्रॉपर्टीज किंवा ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण मोजू शकतो, ज्या ऑब्झर्व करू शकतो, त्यांना म्हणतात प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम, किंवा त्यांना म्हणतात स्टेट व्हेरिएबल्स किंवा सिस्टीम व्हेरिएबल्ससुद्धा म्हणतात. सगळ्यात महत्त्वाचं आहे की सिस्टीम ही इक्विलिब्रियममध्ये पाहिजे. आता इक्विलिब्रियम म्हणजे कसं पाहिजे की समजा तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आता समजा या ठिकाणी बघा की टायरमध्ये हवा भरलेली आहे, तर ही सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये आहे. कारण आतल्या हवेचं प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम सगळं कॉन्स्टंट राहतं, इक्विलिब्रियममध्ये आहे. मग ह्या आतल्या हवेच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतील, त्याचं टेम्परेचर, त्याचं प्रेशर, त्याचं व्हॉल्यूम, त्याची डेन्सिटी, नंबर ऑफ मोल्स, त्याची एनर्जी, त्याच्यातलं मास, हे सगळे झाले थर्मोडायनॅमिक किंवा स्टेट व्हेरिएबल्स किंवा सिस्टीम व्हेरिएबल्स किंवा त्या प्रॉपर्टीज झाल्या. आता जर समजा एखादी सिस्टीम अशा पद्धतीने असेल की समजा हे टायर आहे पण ते पंक्चर झालेलं आहे. पंक्चर अशा पद्धतीने झालेलं आहे की त्यातली हवा आतमध्ये बाहेर जाते. हवा जर बाहेर जात असेल तर मग त्यातलं प्रेशर कॉन्स्टंट राहू शकत नाही, त्यातलं व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहू शकत नाही, त्यातलं मास कॉन्स्टंट राहू शकत नाही. तेव्हा ही सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये नाही. तेव्हा अशा सिस्टीमसाठी आपली ही डेफिनेशन लागू पडत नाही. किंवा दुसरं उदाहरण सांगतो की हे वॉटर बॉइलिंग आहे. आता ही सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये नाही, कारण याचं टेम्परेचर बदलतं आहे, प्रेशर बदलतं आहे, व्हॉल्यूम बदलतं, कारण काही पाण्याची वाफ होते त्याच्यामुळे व्हॉल्यूम बदलतं, मास बदलतं, कारण वाफ होऊन पाणी वातावरणामध्ये निघून जातं, त्यामुळे पाणी कमी कमी होत जातं. पण जेव्हा एखाद्या भांड्यामध्ये आपण पाणी घेतो समजा अशा पद्धतीने, आता हे कॉन्स्टंट टेम्परेचर असेल, आपण याला गरम करत नाही, हे इक्विलिब्रियममध्ये आहे. तर इक्विलिब्रियममध्ये जी सिस्टीम आहे त्याच्यासाठी लागू आहे. काय म्हटले पहा परत एकदा, इट इज एनी मेजरेबल ऑर ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक्स. कोणतीही कॅरेक्टरिस्टिक्स जे आपण मोजू शकतो, जे ऑब्झर्व करू शकतो, ऑफ अ सिस्टीम when the system remains in equilibrium. इक्विलिब्रियममध्ये असलेल्या सिस्टीमची जी प्रॉपर्टी आपल्याला मोजता येते किंवा ऑब्झर्व करता येते त्याला म्हणतात प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम किंवा सिस्टीम व्हेरिएबल्स. त्यालाच असंही म्हटलं आहे स्टेट व्हेरिएबल्स. ही सिस्टीम आहे, हे वॉटर आहे, इक्विलिब्रियममध्ये आहे, म्हणजे याचं टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, मास वगैरे काही बदलत नाही, कॉन्स्टंट आहे, तेव्हा इक्विलिब्रियममध्ये आहे. तेव्हा त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत कोणत्या, फॉर एक्झाम्पल प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी, मास ऑफ अ सिस्टीम आर सम ऑफ द व्हेरिएबल्स दॅट आर यूज्ड टू डिस्क्राईब अ सिस्टीम. ही सिस्टीम डिस्क्राईब करण्यासाठी आपण हे काही व्हेरिएबल्स घेतो, ह्या प्रॉपर्टीज आहेत. त्याचं प्रेशर सांगतो आपण किती आहे,
व्हॉल्यूम सांगतो किती आहे, टेम्परेचर सांगतो किती आहे. जसं यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अनेक वेळेस मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की आपली बॉडी ही एक सिस्टीम आहे आणि आपल्या बॉडीच्या प्रॉपर्टीज काय आहेत. तर त्या मेजरेबल प्रॉपर्टीज काय असतात, तर आपण आपल्या बॉडीचं ब्लड प्रेशर मोजू शकतो, टेम्परेचर मोजू शकतो, अशा अनेक गोष्टी मोजू शकतो आपण. हे सगळे जे आहेत मेजरेबल कॅरेक्टरिस्टिक्स त्यांना म्हणतात प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम किंवा सिस्टीम व्हेरिएबल्स. दीज आर मेजरेबल प्रॉपर्टीज अँड आर कॉल्ड मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स ऑफ अ सिस्टीम. यांना मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबलसुद्धा म्हणतात. मॅक्रोस्कोपिक हे मायक्रोस्कोपिकच्या उलट, म्हणजे प्रेशर, टेम्परेचर हे जे काय आपण खूप प्रत्येक मॉलिक्युलचं आणि मॉलिक्युल्समधल्या ॲटमचं एवढ्या डीप लेव्हलला जाणार नाही. आपण वरवर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ओव्हरऑल स्टडी करणार आहेत, म्हणून त्यांना मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज म्हणतात किंवा मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स ऑफ सिस्टीम म्हणतात. तर हे होतं प्रॉपर्टी ऑफ सिस्टीमबद्दल. आता यामध्ये दुसरा पॉईंट असा आहे की इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स म्हणजे काय. तर आपण बघितलं आता की हे टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स, मास, एनर्जी हे सगळे व्हेरिएबल झाले, सिस्टीम व्हेरिएबल्स किंवा व्हेरिएबल्स ऑफ सिस्टीम. तर याचे दोन प्रकार आहेत. The two types of variables are intensive and extensive variables. What do you mean by intensive variables first? The variables which do not depend on the size of the system are called as intensive variables. The variables which do not depend on size of system. For example, consider a system as shown in this figure. Suppose this is a gas taken in a container having pressure P, temperature T and density rho. This gas has a volume say 10 liter. Now suppose this system is divided into two equal parts. These are the two compartments of this system now. So 10 liter is divided into two equal parts. 5 liter in first compartment and 5 liter in second compartment. So we have reduced the size. Here we have make the size half. But when we measure pressure, temperature and density of first half part, it will be same as that of this initial entire system. If we measure pressure, temperature and density of second half part, it will be same as that of first half part and as that of entire initial system. आपण एक सिस्टीम घेतलेली आहे, समजा 10 लिटरचा गॅस घेतलेला आहे आणि त्याचं प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी आपण मोजलेलं आहे आणि ते प्रेशर P आहे, टेम्परेचर T आहे आणि डेन्सिटी रो आहे. आता त्याचे आपण दोन भाग केले अशा पद्धतीने, म्हणजे 5 लिटरचा एक भाग आणि 5 लिटरचा दुसरा भाग. आता ह्या पहिल्या निम्म्या भागाचं आपण प्रेशर मोजलं तर ते तेवढंच भरतं जेवढं ह्या पूर्ण सिस्टीमचं होतं. टेम्परेचर पण तेवढंच. समजा आधी ह्या सिस्टीमचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस होतं. दोन भाग केले तर पहिल्या भागाचं टेम्परेचर मोजलं तरी 30च भरणार आणि दुसऱ्याचं पण 30च आणि डेन्सिटी पण दोन्ही भागाची सारखीच भरणार. अजून याचे आपण कितीतरी भाग केले, असे किती पार्ट्स केले तर याचं टेम्परेचर, प्रेशर, डेन्सिटी काही बदलत नाही. म्हणजे कसं आहे की समजा तुम्ही एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये किंवा मोठ्या टाकीमध्ये पाणी भरलेलं आहे, अगदी 1000 लिटर पाणी आहे. त्या पाण्याचं टेम्परेचर समजा 30 डिग्री सेल्सिअस आहे. आता ते पाणी त्यातलं थोडंसं तुम्ही ग्लासमध्ये ओतून घेतलं, ग्लासमध्ये घेतलं टाकीतलं पाणी, म्हणजे कमी घेतलं पाणी, टाकीतलंच घेतलं तर टेम्परेचर 30 डिग्रीज भरणार आहे. म्हणजे साईजवर डिपेंड नाही. तुम्ही एका बॉटलमध्ये 1 लिटर पाणी आहे, त्या बॉटलमधलं थोडंसं ग्लासमध्ये ओतून घेतलं तुम्ही तर बॉटलमध्ये पाण्याचं टेम्परेचर 30 डिग्री असेल तर त्या ग्लासमध्ये पण 30 डिग्रीज आहे. म्हणजे साईजवर डिपेंड नाहीत ह्या प्रॉपर्टीज किंवा हे व्हेरिएबल्स. यांना म्हणतात इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. द व्हेरिएबल्स विच डू नॉट डिपेंड ऑन साईज ऑफ सिस्टीम आर कॉल्ड ॲज इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. व्हॉटेवर मे बी द साईज, दीज व्हेरिएबल्स विल रिमेन कॉन्स्टंट. तुम्ही साईज कितीही घ्या, लहान घ्या, मोठी घ्या, व्हेरिएबल जे बदलत नाहीत त्यांना म्हणतात इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. याच्या उलट असतात एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. व्हॉट डू यू मीन बाय एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स?
the variables which depend on size of system are called as extensive variables. For example, same system, that means 10 liter gas, suppose having pressure P, temperature T, density rho, mass M and internal energy U. म्हणजे ॲडिशनल व्हेरिएबल्स आहेत हे तीन तर आहेच, त्याच्या व्यतिरिक्त आता हे दोन इथं विचारात घेतलेले आहेत. समजा हे मास किती होतं तर 2 kg होतं आणि इंटरनल एनर्जी असते सिस्टीममध्ये, आपल्याला माहीत आहे ही इंटरनल एनर्जी समजा 100 जूल आहे. मास 2 kg, इंटरनल एनर्जी 100 जूल. नाव इफ वी मेक 2 पार्ट्स ऑफ दिस सिस्टीम ॲज बिफोर, आधीच्या प्रमाणात 2 पार्ट्स केलेत, म्हणजे 2 कंपार्टमेंट्स झालेत. आता याच्यामध्ये दोन्ही कंपार्टमेंटमध्ये, दोन्ही पार्ट्समध्ये प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी बदलणार नाही, ते झाले इंटेन्सिव्ह. पण मास मात्र बदलणार आहे. एंटायर सिस्टीमचं मास 2 kg होतं, आता त्यातली निम्मी सिस्टीम घेतली तर त्याचे निम्म होतं m/2 म्हणजे 1 kg होईल ते. आणि राहिलेल्या हाफ पार्टचं माससुद्धा m/2 म्हणजे 1 kg होईल. 1 kg असं टोटल 2 kg. आणि इंटरनल एनर्जी जी होती 100 जूल ती पण डिवाइड होते निम्मी U/2. सच व्हेरिएबल्स आर कॉल्ड एज एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. म्हणजे बॉटलमध्ये पाणी घेतलं तुम्ही, ते समजा 2 लिटर आहे आणि ते जर 2 बॉटलमध्ये निम्म केलं तर 1 लिटर, म्हणजे व्हॉल्यूम हे सुद्धा एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल आहे. कारण साईज बदलली की ते बदलतं. मास पण तेवढंच आहे, 2 लिटरचं वजन आणि त्यातलं निम्म घेतलं 1 लिटर तर वजन फरक पडतोच, एनर्जीमध्ये पण फरक पडतोच. म्हणजे हे जे व्हेरिएबल्स आहेत, द व्हेरिएबल्स विच डिपेंड ऑन साईज ऑफ सिस्टीम आर कॉल्ड ॲज एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. सो दीज आर द 2 टाईप्स ऑफ व्हेरिएबल्स. नाव द नेक्स्ट पार्ट इज थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे काय, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं नेमकं. आता हे उदाहरण आपण परत पहा. हे पाणी घेतलेलं आहे आपण, तर ह्या पाण्याचं टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम काही बदलत नाही. हे झालं इक्विलिब्रियममध्ये आहे वॉटर. पण समजा त्याच वेळी आपण ते पाणी उकळायला ठेवलं अशा पद्धतीने. सो दिस वॉटर इज नॉट इन इक्विलिब्रियम बिकॉज इट्स टेम्परेचर इज चेंजिंग, इट्स प्रेशर इज चेंजिंग, इट्स मास इज चेंजिंग. बिकॉज ड्यू टू वेपरायझेशन the quantity of water decreases, therefore its volume decreases, its mass decreases, its pressure changes. So this is not in equilibrium. One more example, suppose there is a air inside the tire. Now in this figure, this system is in equilibrium because temperature, pressure, volume, number of moles, all variables remains constant. But if there is a puncture in the tire, the air will pass out and therefore quantity of air in the tire will go on decreasing, due to which pressure will decrease gradually, volume will decrease, number of moles will decrease, mass will decrease. That is changing, not remaining constant. So such system is not in equilibrium. ज्या सिस्टीममध्ये सतत ते बदलत जातं, प्रेशर, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहत नाही, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर वगैरे, त्या सिस्टीमला आपण इक्विलिब्रियममध्ये आहे असं म्हणूच शकत नाही. तर थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियमची डेफिनेशन काय आहे. समजा तुम्हाला परीक्षेमध्ये डेफिनेशन विचारली तर तुम्ही काय लिहिणार. ए सिस्टीम इज इन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम इफ फॉलोइंग 3 conditions of equilibrium are satisfied simultaneously. These are mechanical equilibrium, chemical equilibrium and thermal equilibrium. So friends, there are 3 types of equilibriums. One is mechanical equilibrium, second is chemical equilibrium, and third is thermal equilibrium. If the system is in mechanical equilibrium, chemical equilibrium and thermal equilibrium, then that system is said to be in thermodynamic equilibrium. Therefore, any system, that means water taken in a container, will be in thermodynamic equilibrium only if it is in mechanical equilibrium, in chemical equilibrium and thermal equilibrium. कोणतीही सिस्टीम ही थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये तेव्हाच असते जेव्हा ती या तिन्ही इक्विलिब्रियममध्ये असते. आता हे तिन्ही इक्विलिब्रियम आपल्याला बघायचं आहे की मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं, केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं, थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं. पण ह्या तिन्ही इक्विलिब्रियम जेव्हा ॲट अ टाईम असतील तेव्हा ती सिस्टीम थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये असते.
या तीनपैकी एक जरी इक्विलिब्रियम नसेल तर ती सिस्टीम थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये असू शकत नाही. म्हणजे कंडिशन अशी आहे की समजा ही सिस्टीम आहे, गॅस असेल, लिक्विड असेल, सॉलिड असेल, काही पण असू द्या, हे इक्विलिब्रियममध्ये तेव्हाच असेल जेव्हा ही सिस्टीम मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये असेल, केमिकल इक्विलिब्रियममध्ये असेल, थर्मल इक्विलिब्रियममध्ये असेल. तिन्हीच्या तिन्ही इक्विलिब्रियम असतील तेव्हा ती सिस्टीम थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये आहे. समजा ती सिस्टीम मेकॅनिकल आणि केमिकल इक्विलिब्रियममध्ये आहे पण थर्मल इक्विलिब्रियममध्ये नाही, तेव्हा ते थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम नाही. किंवा केमिकल आणि थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे पण मेकॅनिकलमध्ये नाही, किंवा मेकॅनिकल आणि थर्मलमध्ये आहे पण केमिकलमध्ये नाही, तर अशा वेळेस ती सिस्टीम थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये नसते. तर याच्यामध्ये आता मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय पहिल्यांदा आपण बघू. खूप सोपा पार्ट आहे. मेकॅनिकल इक्विलिब्रियम मीन्स when there are no unbalanced forces within the system and between the system and its surrounding, the system is said to be in mechanical equilibrium. If there are no unbalanced forces, means consider this figure. A body is kept on the table. Now the body is at rest, so it is in equilibrium because net force acting on the body is zero. There is no unbalanced force acting on the body. Nobody is pushing that body or nobody is pulling that body. ह्या बॉडीला कोणीही ओढत नाही, ढकलत नाही, त्या बॉडीवरती फोर्स नाही, किंवा असलं तर अनबॅलन्स्ड फोर्स नाही, बॅलन्स्ड फोर्स आहे. बॅलन्स्ड फोर्स आहे म्हणजे रिझल्टंट फोर्स 0 आहे. तेव्हा अशी सिस्टीम ही मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये असते. आता कसं असतं की टेबलवर ठेवलेल्या किंवा ग्राउंडवर ठेवलेल्या प्रत्येक वस्तूवरती वेट असतं. मग आता वेट हे एक प्रकारचं फोर्स आहे, म्हणजे याचा अर्थ ह्या बॉडीवर सुद्धा फोर्स आहे. मग फोर्स जर असेल तर त्या बॉडीला आपण मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये म्हणू शकत नाही. परंतु हे फोर्स जे आहे बॅलन्स्ड फोर्स आहे, अनबॅलन्स्ड नाही. कसं तर जेव्हा वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होतं तेव्हा न्यूटन्स थर्ड लॉनुसार ही जी बॉडी आहे टेबल त्याला नॉर्मल रिॲक्शन अपवर्ड डायरेक्शनला देते, इक्वल अँड अपोजिट. म्हणजे वेट जर 100 न्यूटन असेल तर नॉर्मल रिॲक्शनसुद्धा 100 न्यूटन, म्हणजे बॅलन्स्ड फोर्सेस झालेत, अनबॅलन्स्ड नाही. म्हणजे ही बॉडी मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये आहे. कारण 100 न्यूटन डाऊनवर्ड आणि 100 न्यूटन अपवर्ड, एक प्लस घ्यायचं एक मायनस घ्यायचं, रिझल्टंट 0 होईल. म्हणजे बॅलन्स्ड फोर्स 0 झालं. फोर्सेस आहेत पण ते बॅलन्स्ड आहेत, अनबॅलन्स्ड फोर्स नाही. आता समजा कसं असतं की ती वस्तू हवेमध्ये आहे आणि वेट जास्त आहे 200 न्यूटन आणि नॉर्मल रिॲक्शन कमी आहे 100 न्यूटन, तेव्हा वरचं फोर्स 200 न्यूटन आणि खालचं 100, तर वरचं जास्त आहे त्याच्यामुळे ती वस्तू खाली येईल. म्हणजे त्यावेळेस रिझल्टंट फोर्स असेल, म्हणजे अनबॅलन्स्ड फोर्स आहे. अशा वेळेस ती सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये नाही, मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये नाही. म्हणजे झाडावरून खाली पडणारं फळ याला आपण मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये म्हणू शकत नाही, कारण त्याच्यावरती फोर्स आहे आणि त्यामुळे ते खाली जात असतं. मेकॅनिकल इक्विलिब्रियम तेव्हाच म्हणता येईल जेव्हा ह्या सिस्टीममध्ये आणि सराउंडिंगमध्ये काय म्हटलं आहे, वेन देर आर नो अनबॅलन्स्ड फोर्सेस विदिन द सिस्टीम, आतल्या आत, किंवा बिटवीन द सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग. जर अनबॅलन्स्ड फोर्सेस नसतील, बॅलन्स्ड फोर्सेस असतील तर ते चालतील. कारण बॅलन्स्ड फोर्स अशा पद्धतीने त्यांचं रिझल्टंट 0 होतं, म्हणजे ते फोर्स नसल्यासारखंच आहे. फोर्स नसणं रिझल्टंट फोर्स म्हणजे ती सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये आहे. थोडक्यात लक्षात ठेवा की जेव्हा रिझल्टंट फोर्स 0 असतं तेव्हा ती सिस्टीम मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये आहे. किंवा दुसऱ्या प्रकारे आपण सांगू शकतो, ए सिस्टीम इज इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम वेन द प्रेशर इन इट इज द सेम थ्रू आउट अँड डज नॉट चेंज विथ टाईम. जिथं फोर्स येतं तिथं प्रेशर येतं, कारण प्रेशर म्हणजे फोर्स पर युनिट एरिया. तर ही दुसरी डेफिनेशनसुद्धा तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकता मेकॅनिकल इक्विलिब्रियमची. काय म्हटलं आहे, ए सिस्टीम इज इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम वेन द प्रेशर इन इट is the same throughout and does not change with time. Consider this second figure. This is a system which consists of a gas, suppose, and there is movable piston fixed here as shown in this figure.
So this piston makes two parts. This is movable, frictionless, massless piston. Suppose this piston makes two parts of the system. One part to the left of this piston and second part to right of this piston. If pressure is same on both sides, then that is in mechanical equilibrium. System will be in mechanical equilibrium if pressure is same everywhere. If pressure on left hand side is equal to pressure on right hand side, then that system will be in mechanical equilibrium. And as the pressure is same on both sides, therefore there is equal force on both sides and resultant force will be zero, and this piston will not move in any direction, either towards left or towards right. But if pressure on left side is greater than pressure on right side, then force on left side will be greater than force on right side, and this piston will move towards right. So in this case, resultant force is not zero, piston is moving, so this system will not be in mechanical equilibrium. So for system to be in mechanical equilibrium, pressure must be same everywhere in the system. Now second type of equilibrium is chemical equilibrium. So what do you mean by chemical equilibrium? A system is said to be in chemical equilibrium when there are no chemical reactions going on within the system, or there is no transfer of matter from one part of the system to other due to diffusion. So this is definition of chemical equilibrium. A system is said to be in chemical equilibrium when there are no chemical reactions going on within the system. सिस्टीमच्या आतमध्ये काही रासायनिक क्रिया घडत नसतील तर ती सिस्टीम केमिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे. उदाहरणार्थ बॉटलमध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे, तेव्हा त्या पाण्याच्या आतमध्ये काही केमिकल रिॲक्शन्स होत नाही किंवा ट्रान्सफर होत नाही मॅटर फ्रॉम वन पार्ट ऑफ द सिस्टीम टू अदर पार्ट, किंवा बर्फ ठेवलं आहे तर ते सुद्धा केमिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे, कारण काही केमिकल रिॲक्शन नाही आहे. टेबलवर एखादी वस्तू ठेवलेली आहे, रिमोट ठेवलेला आहे, पेन ठेवलेला आहे, ह्या सगळ्या सिस्टीम्स केमिकल इक्विलिब्रियम मध्ये, कारण आतमध्ये काही केमिकल रिॲक्शन्स घडत नाही. पण समजा सेल आहे, बॅटरी आहे, मोबाईलची बॅटरी असते, तर त्या बॅटरीला आपण आतला जो पार्ट आहे त्याला केमिकल इक्विलिब्रियम मध्ये असं म्हणू शकत नाही आपण, कारण जेव्हा मोबाईल चालू असतो तेव्हा त्या बॅटरीच्या आतमध्ये केमिकल रिॲक्शन्स घडत असतात, तेव्हा ते काही केमिकल इक्विलिब्रियम मध्ये नाही आहे. आणि देअर इज अ ट्रान्सफर ऑफ मॅटर, त्याच्यामध्ये चार्ज जात असतो, म्हणजे इलेक्ट्रॉन्स जातात इकडून तिकडं, म्हणजे ट्रान्सफर ऑफ मॅटर आहे. किंवा समजा आपण चहा करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये दूध मिक्स करतो, चहा पावडर, तेव्हा ती एक प्रकारची केमिकल रिॲक्शनच आहे, तेव्हा ती केमिकल रिॲक्शन चालू असते. चहा उकळत असताना, चहा तयार होत असताना, तेव्हा ते सुद्धा केमिकल इक्विलिब्रियम नाही आहे. किंवा पाण्यामध्ये तुम्ही मीठ ॲड केलं आणि ते मीठ हळूहळू विरघळतं आहे पाण्यामध्ये, तेव्हा ते सुद्धा केमिकल इक्विलिब्रियममध्ये नाही, कारण ते मीठ विरघळतं आहे. सोडियम क्लोराईड NaCl आणि वॉटर H2O त्यांची केमिकल रिॲक्शन चालू असते, आणि म्हणून त्या सिस्टीमला तुम्ही केमिकल इक्विलिब्रियममध्ये म्हणू शकत नाही. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय? जेव्हा कुठल्याही केमिकल रिॲक्शन्स त्याच्यामध्ये घडत नसतात, किंवा देर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर फ्रॉम वन पार्ट ऑफ सिस्टीम टू अदर पार्ट ड्यू टू डिफ्युजन. म्हणजे समजा ही सिस्टीम आहे आणि याच्यामध्ये 3 पार्ट इमॅजिन करा, 1, 2, 3. तर याच्यामध्ये डिफ्युजन होऊन इकडून तिकडं किंवा तिकडून इकडं पार्ट जात नसेल डिफ्युजन होऊन, तर त्या सिस्टीमला म्हणायचं केमिकल इक्विलिब्रियम. यू कॅन डिफाईन केमिकल इक्विलिब्रियम in another way also. What is that second definition? A system is in chemical equilibrium when its chemical composition is same throughout and does not change with time. Chemical composition is same. Suppose this is system and everywhere the chemical composition is same. This part, this part, this part. Chemical composition म्हणजे काय असते की वॉटर असेल तर H2O, त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं तर NaCl, किंवा त्याच्यामध्ये काही साखर ॲड केली तुम्ही, किंवा अजून काही घटक त्याच्यामध्ये ॲड केले, तर हे कॉम्पोजिशन्स जर ते सेम असतील थ्रूआउट सगळीकडे एकसारखे आणि ते बदलत नसतील, काही ठिकाणी ते सोडियम क्लोराईड वाढतं, काही ठिकाणी कमी होतं, काही ठिकाणी वॉटर वाढतं, असं काही बदल घडत नसेल तर त्याला म्हणायचं
chemical equilibrium and third type is thermal equilibrium. याच्याबद्दल आपण पूर्वी शिकलेलो आहोत. थर्मल याचा अर्थ टेम्परेचर. When the temperature of system is uniform throughout and does not change with time, the system is said to be in thermal equilibrium. For example, suppose this is a solid and there are two parts. Half part is at 30 degrees Celsius and remaining half part is also at 30 degrees Celsius. Then temperature is same, therefore heat will not flow from one part to another part. Such a system is called as thermal equilibrium. Temperature will remain same everywhere. तुम्ही ह्या सिस्टीमचा ह्या कोपऱ्यातला पार्ट घ्या, इथं मधला पार्ट घ्या, या कोपऱ्यातला घ्या, इकडे घ्या, कुठे घ्या, सगळीकडे टेम्परेचर कुठेही मोजा तुम्ही सेम असतं. अँड दिस इज कॉल्ड ॲज थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम मीन्स व्हेन अ टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम इज युनिफॉर्म थ्रू आउट अँड डज नॉट चेंज विथ टाईम, द सिस्टीम इज सेड टू बी इन थर्मल इक्विलिब्रियम. 30 डिग्री आहे 30च राहील, टाईमनुसार बदलणार नाही. समजा ते आता कमी कमी होत चाललं वेळेनुसार 30, 29, 28, त्याला थर्मल इक्विलिब्रियममध्ये तुम्ही म्हणू शकत नाही. म्हणजे तुम्ही पाणी गरम करताय ते थर्मल इक्विलिब्रियममध्ये नाही, कारण टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. किंवा गरम केलेलं पाणी तुम्ही थंड होण्यासाठी ठेवलं ते थर्मल इक्विलिब्रियममध्ये नाही, कारण त्याचं टेम्परेचर कमी कमी होतं. किंवा तुम्ही पाण्यामध्ये बर्फ टाकलं तेव्हा ते थर्मल इक्विलिब्रियममध्ये नाही, कारण टेम्परेचर बदलतं. बर्फाचं वाढत जातं, पाण्याचं कमी होत जातं. जेव्हा ते टेम्परेचर कॉन्स्टंट राहील एकसारखं वेळेनुसार आणि सगळीकडं आतमध्ये, देन दॅट इज थर्मल इक्विलिब्रियम. आणि जेव्हा सिस्टीम ही तीनही इक्विलिब्रियममध्ये असते, मेकॅनिकल, केमिकल, थर्मल, तेव्हा ती सिस्टीम ही थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये असते. थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियमसाठी तिन्ही इक्विलिब्रियम पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं इक्विलिब्रियमबद्दल, थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीबद्दल आणि दोन प्रकारच्या प्रॉपर्टी किंवा दोन प्रकारचे व्हेरिएबल्स आपण पाहिलेले आहेत. इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स अँड एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. थँक्यू.